श्रीजाच्या तोंडून निघालेले ते विषारी शब्द कानावर पडताच नित्याच्या हृदयाची जुनी जखम परत कुरेदली गेली आणि तिने ते सहन न होऊन फक्त डोळे गच्च मिटून घेतले. आधीची नित्या असती तर तिने आतापर्यंत श्रीजाला नक्कीच तिची जागा दाखवून दिली असती. पण ही नित्या आता एक अशी बाहुली झालेली जी बाहेरून भलेही व्यवस्थित दिसत असली तरी आतून मात्र कितीतरी तुकड्यात विखुरली गेली होती. पण भले नित्या शांत बसली असली तरी इथे दोन व्यक्तींच्या डोळ्यात मात्र कमालीचं रक्त उतरलं होतं. तिच्या चेहऱ्यावरची ती तीव्र वेदनाच त्यांच्या हृदयाला पेटवायला पुरेशी होती. सिया आणि रीटा सोबत आजची सुवर्णाचं हृदयही पिळवटून निघालं. तो दिवस आणि ती झालेली घटना त्यांच्या आयुष्यातही तितकीच वाईट आणि अविश्वसनीय होती. नाती कितीही चुकीची असली तरी त्यांना गमावण्याचं दुःखही तितकंच मोठं असतं. अग्नेयचे फुललेले श्वास बघून इथे सियाला धडकीच भरली. कारण आता त्याचा प्रकोप श्रीजाला जाळायला अगदी सज्ज झालेला. विष्णूही आता अग्नी श्रीजाचं काय करतो या विचारात काहीसा गोंधळला होता. पण तो काही बोलायच्या आधीच आरवने रागात श्रीजाचा दंड पकडला. तसं त्या सगळ्यांचं लक्ष त्या नवाबकडे गेलं आणि बास सगळ्यांचेच डोळे मोठे झाले. कारण आरवचा तो लाल भडक चेहरा बघून सगळेच अवाक झालेले. पहिल्यांदा त्या सर्वांनी आरवचं इतकं रागीट लूक बघितलेलं. बाकी तर सोडा, पण अग्नेय स्वतःच आरवला इतकं पेटलेलं बघून शांत झाला. कारण त्याला त्याचं उत्तर जे मिळालं होतं, आरू बेबी. आरवचा राग बघून तर श्रीजाची वाचाच बदलली. तो तिला रागात धुसमुसत काही बोलायला जाणार की आरव, डोंट मेक एनी ड्रामा टू फ्रंट ऑफ माय डॉटर. शी इज नॉट हँडल दॅट टाइप ऑफ व्हायलन्स. अग्नेयचा आवाज भलेही थंड होता पण त्यातली वॉर्निंग आरवला बरोबर समजली. किटो समोर त्याचा काका नेगेटिव्ह दिसावा असं अग्नेयला बिलकुल नको होतं. नाजूक रोपट होती ती, त्यामुळे तिला जसं खतपाणी मिळणार होतं तशीच ती वाढणार होती. आणि आरवचं जर इम्प्रेशन एकदा तिच्या मनातून उतरलं तर कोणीच परत ते उभा करू शकणार नव्हतं, अगदी आरवही नाही. म्हणून काही गोष्टीची तो अगदी बारकाईने खबरदारी घेत होता. भाई, शी इज माय बेबी अल्सो. अग्नेयच्या बोलण्याचा आरवला रागच आला. असं कसं तो किटोला फक्त त्याची म्हणू शकत होता ना? तसंही आपलं पिल्लू तर सगळ्यांचंच होतं बाबा. आरव, त्याने अग्नेयाला चिडतच उत्तर देऊन श्रीजाचा दंड आवळत तो तिला ओढतच तिथून घेऊन गेला. आणि त्याने त्या गेस्ट रूमचा दरवाजा इतक्या काही जोरात आपटला की सियाच्या मिठीतली किटो तर दचकलीच. तसं सियाने तिला काळजाशी घट्ट लावून घेतलं. पण त्या मोठ्या आवाजाने मात्र नित्याने खाडकन तिचे डोळे उघडले, जे की भले आता अश्रूंनी काठोकाठ भरले होते, पण त्यातला एक थेंबही तिने खाली पडू दिला नव्हता. तिची सर्वात पहिली नजर समोर गेली, पण आता समोर आरवला नाही बघून अडवणंही भरून आलं तिला. त्याच्याबद्दल कितीही भीती असली तरी त्याच्यावरचं तिचं प्रेम या जन्मात तरी कमी होणार नव्हतं. नित्या बाळा, आजीचे डोळे तर आपल्या नातीचा तो भावहीन चेहरा बघून अखंड वाहू लागलेले. अजून किती संघर्ष त्या लेकराच्या नशिबात लिहिला होता हाच प्रश्न पडलेला त्या माऊलीला. सिया, रीटा आणि सुवर्णाच्या डोळ्यातही पाणी आलं. तिची पीडा तिला आज लपवताही येत नव्हती. तिला प्रत्येक दिवशी त्या गोष्टीशी एकट्यातच डील करताना ते सर्व पाहत आलेले. हिम्मत तर ती कधीच हरली होती, पण अग्नी तिला तुटू देत नव्हता
म्हणून आतापर्यंत कशीबशी ती स्वतःला सावरत होती, कारण तिला तिच्या भाईचा विश्वासच तुटू द्यायचा नव्हता. पण आज परत त्या श्रीजाच्या कृपेने ही बाहुली हट्टर झाली होती. आजी, मी ठीक आहे. भाई, निघायचं? एक काम कर, तू तुझा नाश्ता करून ये. मला मार्को दादा बरोबर साईडवर जायचं आहे. मी पुढे होते. दुपारपर्यंत ऑफिसला येईन. तुझं शेड्यूल ऑलरेडी मेल केलंय. नित्या तिथून घाईतच उठत तिच्या किटोची केस घेऊन पळतच तिची बॅग घेऊन बाहेर पडली. तसे मागे सर्व तिला पाहतच राहिले. कोणाचीच सहानुभूती नको होती तिला, आणि नाही कोणाच्या दयेत जगायचं होतं. म्हणूनच प्रत्येक टाइमला स्वतःला स्ट्रॉंग दाखवण्याचा तिचा प्रयत्न चाललेला. अहो, तिला परत सिच्युएशन पासून पळताना पाहून सियाचे डोळे पाझरले. शेवटी तिला असं तुटताना बघून सर्वात जास्त त्रास तर सियालाच व्हायचा. प्रिन्सेस, डोंट वरी, तुझी डॉल आज पळत नाही आहे. उलट आज तर तिने त्या दोघांचा उल्लेख होऊनही स्वतःला स्ट्रॉंग ठेवलेलं. तू बघितलंस ना, ती आज हायपर किंवा पॅनिक झाली नाही. आणि ही एक गुड साईन आहे, बिकॉज दॅट मीन ती प्रयत्न करतीये. जाना, ती स्वतःहून प्रयत्न करतीये. सियाच्या डोळ्यात पाणी बघून अग्नियाने उठत त्याच्या दोन्ही पर्यांना मिठीत घेतलं. पण आता त्याची नजर त्या गेस्ट रूम कडे होती, जिथे आरव श्रीजाला घेऊन गेलेला. आरव, अरे काय करतोय? आरवच्या या इन्स्टंट रिॲक्शनवर घाबरलेली श्रीजा तिचं वाक्य पूर्ण करणार त्याआधीच आरवने डायरेक्ट तिचा गळा पकडला. त्याची पकड इतकी घट्ट होती की श्रीजाचे पुढचे शब्दच काय तर तिचा श्वासही घशात अडकला, आणि ती स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवण्यासाठी अक्षरशः रडतच हातपाय मारू लागली. आरव, सोड. तिचे डोळेही आता पांढरे होऊन तिचा चेहराही अगदीच भडक झाला. जणू तिच्या शरीरातलं सगळं रक्तच तिच्या चेहऱ्यावर जमा झालेलं. पण आरवला या गोष्टीशी काही एक घेणं देणं नव्हतं, कारण समोर त्याचा राग इतका विकोपाला पोहोचलेला की त्याच्या शरीराची एकूण एक चीर फुगून वर आलेली. त्याच्या कपाळावरची ती हिरवी कंच नस तर चांगलीच तडतडत होती. त्याचा चेहरा कधी नव्हे ते इतका रक्ताळला होता. किती वेळा एकच चूक करणार आहेस तू? तुला सांगितलेलं ना तिच्यापासून लांब राहायचं म्हणून, तरी खोपडीत घुसलं नाही ना तुझ्या? म्हणजे जोपर्यंत माझ्या तला शांत बसलेला राक्षस बाहेर येत नाही तोपर्यंत स्वतःची मनमानी करणं तू सोडणार नाहीसच. तर पण एक लक्षात ठेव श्रीजा, हा आरव स्वतःवरचे 100 वार सहन करेल, पण माझ्या कुटुंबावरचा एकही नाही. तिचं शरीर सैल पडायला लागलेलं बघून आरवने रागातच तिला बेडवर फेकून दिलं. तशी ती मोठे मोठे श्वास घेत जोरजोरात खोकू लागली. पण ती इतकी नरकापर्यंत जाऊन आली तरी आरवला तिच्या अवस्थेची थोडीही दया आली नाही. उलट तिच्या अस्तित्वावरच चीड होती त्याला. आरव, त्याचा तो भडक अवतार बघून तिच्या डोळ्यातलं पाणी दुपटीने वाहायला लागलेलं. तो आपल्याशी इतक्या टोकाचं वागेल असं तिला वाटलं देखील नव्हतं. पण जर समोरचा व्यक्ती स्वतःची मर्यादा लांघणार असेल तर त्याचाही राग मर्यादेपलीकडे जाणारच होता. शेवटी अग्नेय अग्निहोत्रीचा भाऊ होता तो, मग त्याचाही रक्त तितकं सळसळतं असणार होतं. ती अजूनही तिचे फुललेले श्वास आवरत त्याच्याकडे अविश्वासाने बघत होती. त्याचा राग बघून आता तिच्या चेहऱ्यावर
इतकी काय मूर्तिमंत भीती पसरली होती, जणू ह्या क्षणी तिच्या समोर यमदूतच उभा होता. तुला काय वाटलं श्रीजा? मी शांत बसलोय म्हणजे मी कमजोर आहे का? माझ्या शांततेला चुकूनही कमजोरीचं नाव देऊ नकोस, कारण जर मी माझ्यावर आलो तर तुला ह्या क्षणी इथे गाडायलाही कमी करणार नाही. आणि ट्रस्ट मी, तुझ्यासोबत नक्की काय झालं ते कोणाला समजणारही नाही. आरवच्या नजरेत आला तो धगधगता राग बघून तिची तर दातखिळीच बसली. तिचं शरीर भीतीने अक्षरशः कापत होतं. हे बघ आरव, ती हिम्मत करून काही रिॲक्ट करणार. ती तोच तिचा बेडवर पडलेला फोन वाजला आणि त्यावरचं नाव बघून इथे आरवच्या डोळ्यात आला अंगार अजूनच भडकला. आरव, तू मला तर तिच्यापासून लांब ठेवशील, पण ह्याला कसं अडवणार? श्रीजाने तिच्या गळ्यावर हात ठेवत कसाबसा तिचा आवाज बाहेर काढला. तिला बोलताना इतका त्रास होऊनही ह्या क्षणी तिच्या ओठांवर त्या वेदनेतही खुनशी हसू होतं, जे बघून आरवला राग यायचं सोडून त्याचेही ओठ तिरकस रुंदावले. श्रीजा, यू आर रिअली डम यार. मीन्स तुला काय वाटलं? आत्तापर्यंत तो माझ्यामुळे तिच्यापासून लांब आहे का? हे बोलतानाही आरवच्या ओठांवर खोचक असं उपहासात्मक हसू फुललेलं, जे बघून श्रीजाने दात आवळले. तू माझ्या भाईला ओळखत नसलीस तरी तो डॅश माझ्या भाईला चांगलंच ओळखतो आणि म्हणूनच आजपर्यंत त्याला त्याच्या वलयात घुसताही आलं नाही आहे. पण त्याला आता सांग, मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही. काय करायचं ते कर म्हणा. आरव श्रीजावर रागात कटाक्ष टाकून तिथून वळलाच होता की तुझं त्यांच्यावर प्रेम नाही का? श्रीजाच्या आवाजात आता चांगली चीड होती. प्रेम आहे म्हणूनच अजूनही तुझ्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे मी, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र असेल तर तेही मला मंजूर आहे. पण तरी आज तुला शेवटचं वॉर्न करतोय मी, तिच्यापासून लांब राहा, नाहीतर माझ्या भाईच्या आगीत सापडल्यावर अंतिम संस्कारासाठीही तुमची हाडं उरणार नाहीत. आरवने नित्याकडे वळूनही न बघता तिला उत्तर देऊन तो तडक बाहेर पडला, कारण आता त्याला फक्त त्या एका व्यक्तीसोबत बोलायचं होतं ज्याच्याकडे त्याची सर्व उत्तरं होती. भाई, नित्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे? आरव बाहेर येईपर्यंत अग्नेयही ऑफिसला निघून गेल्यामुळे आरवही तडक त्याच्या मागे आलेला. आणि हे कमी म्हणून तो अग्नेय रॉकी आणि विष्णूशी एका गंभीर विषयावर बोलतानाच डायरेक्ट त्याच्या केबिन मध्ये घुसला होता, जे बघून अग्नेय फुटायचाच बाकी राहिलेला. पण तो फुटायच्याच आधी त्यानेच नवीन बॉम्ब फोडल्याने विष्णू आणि रॉकीचं तोंड तर सताड उघडी पडलेली. नेहमी अग्नेयाच्या डोळ्यांनाही घाबरणाऱ्या आरवमध्ये आज इतकी हिम्मत कुठून आली हेच त्यांना कळालं नव्हतं. फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ डेअर यू आरव टू कम इनसाइड विदाउट माय परमिशन. आरवचा हा मिसबिहेवियर बघून अग्नेयची नजरही अगदीच तीक्ष्ण झाली. पण त्याची तीक्ष्ण नजरही त्याच्या भावाच्या मनात उथाणलेल्या वादळाचं खूप बारकाईने निरीक्षण करत होती. भाई, प्लीज, मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. नित्याचा काय प्रॉब्लेम आहे? ती अशी का झालीये? ती तर अशी नव्हती. आज श्रीजा तिला इतकं बोलूनही ती शांत का बसली? आरवच्या आवाजासोबत त्याच्या डोळ्यातही नित्यासाठी उतरलेली ती अपार काळजी बघून
इथे अग्नेयाने त्याचे अंग सैल करत तो मागे खुर्चीवर पसरला. तिच्याशी तुझा आता काही एक संबंध नाही आहे. अग्नेयाच्या नजरेत आताही तिच्यापासून लांब राहण्याची धमकी होती. भाई, माझा तिच्याशी काय संबंध आहे हे तुलाही माहीत आहे. सो प्लीज उगाच माझा राग नसत्या गोष्टीवर नको काढू. सांग ना मला, नित्या का अशी वागतीये? तिची चुप्पी मारतीये मला. आरवला त्याच्या भाईच्या बोलण्याचा रागच आलेला. त्याला आपल्या मनातलं माहीत नसणार यावर त्याचा विश्वासच नव्हता. पण तरीही त्याने अजूनही स्वतःला शांत ठेवलेलं. ठीक आहे, मी सगळं सांगतो तुला. पण त्याआधी तू मला सांग आरव, तुझ्या इथून जाण्याचं कारण काय आहे? तिच्यावर इतकं प्रेम करूनही तिला दुखावण्याचं कारण काय होतं? इतकंच नाही, तुझी काही एक चूक नसतानाही स्वतःला सगळ्यांच्या नजरेत चुकीचं दाखवण्याचं रिझन काय होतं? आणि सर्वात मेन, मागच्या 2 वर्षात कोणाच्या तरी दडपणाखाली कुडत जगण्याचं कारण हवीये मला. ह्याची उत्तरं आहेत का तुझ्याकडे? जर तू मला उत्तरं देतोय तर मीही नित्याबद्दल तुला सर्व सांगायला तयार आहे. अग्नेयाच्या या लागोपाठ प्रश्नावर ते आरव अगदी स्तब्ध होत मागे अडखळला. तसं रॉकीने पटकन सावरलं त्याला. तो कसा विसरू शकत होता त्याचा भाई कोण आहे ते? दी ग्रेट अग्नेय अग्निहोत्री, जो त्याच्या माणसांच्या श्वासांनाही जाणून होता. मग काय वाटतं तुम्हाला तो कोण व्यक्ती होता ज्याचा फोन श्रीजाला आलेला? आणि त्याच्याकडे अशी कोणती आरवची कमजोरी आहे ज्यासाठी आरव असा वागत आहे? हे जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून मला देखील नक्कीच सांगा. आणि आजचा भाग कसा वाटला, आवडला की नाही हेही कमेंट्स मध्ये सांगा. आणि आवडला असेल तर भरपूर साऱ्या लाईक्स देऊन खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी निदान वाचून पळून जाऊ नका यार. अग्नेयासाठी का असे ना, तुम्ही मला सबस्क्राईब करूच शकता ना. कारण जितका अग्नेय तुम्हाला आवडत आहे तितकाच आता माझ्या पुढच्या स्टोरीचा हिरोही अगदी धडाकेबाज असणार आहे. पण ती हिरोईनही काही कमी नसणार ह्याचीही मी तुम्हाला आत्ताच हिंट देतीये. त्यामुळे जर नवीन स्टोरीचं पोस्टर हवे असेल तर भराभर सबस्क्रिप्शन वाढवा बरं का.